लंचला चना मसाला आणि फुलका असा प्लॅन केला. ॲक्चुअली चना मसाल्याची छोले होता. छोले आणि फुलके. पण छोले मसाला संपल्यामुळे मी जे अवेलेबल इन्ग्रीडियंट्समध्ये चना मसालाच बनवला. पण तेवढा फार छान झाला, की सगळे फुलके लंचलाच संपले. तर प्रेशर कुकरमध्ये मी ऑइल घेतलं. त्याच्यामध्ये चॉप्ड असा कांदा, टोमॅटो चिरलेला होता, तो टाकला. आलं लसूण पेस्ट छान परतून घेतली. मग हळद, लाल तिखट, मीठ घालून तेल सुटेपर्यंत शिजवलं. लाल तिखट आणि मीठ हे आपल्या घराच्या चवीप्रमाणे टाकावं लागतं, तिखट कमी-जास्त. त्यामुळे मी 2 टीस्पून आणि 1 टीस्पून हळद आणि मीठ थोडंसं टाकलं होतं. हे चांगलं छान परतून घेतलं तेल सुटेपर्यंत. त्याच्यानंतर मी उकडलेले चणे ऑलरेडी चणे उकडून घेतले होते थोडेसे मी चहाच्या पाण्यामध्ये. त्यामुळे त्याला छान असा कलर आलेला होता ब्लॅक. एक गरम मसालाचा पावडर टाकून मी परतवून ते चणे ॲड केले. थोडं पाणी ॲड केलं लागेल तेवढं आणि मी प्रेशर कुकरला 5 ते 6 शिट्ट्या घातल्या. जनरली मी कडधान्य असेल म्हणजे जसे चणे असतात जे शिजत नाहीत पटकन 5 ते 6 काढते शिट्ट्या म्हणजे छान शिजतात चणे. नाहीतर मग भाजी खायला फार हे होतं कडक-कडक चणे राहिले तर. हे आपलं झालंय शिजवून छान कुकर उघडला. त्याच्यात मीठ टाकलं, थोडा गरम मसाला पुन्हा मी ॲड केला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकली. उकळताना कोथिंबीर टाकली की वासही छान लागतो भाजीला. त्याच्यानंतर मी छान उकळवताना मिरच्या पण टाकल्या होत्या 3-4 अशा कापून अशा आणि त्याचा दाटपणा हे तुमच्या आता तुम्ही कशाबरोबर खाणार त्याच्यावर आहे. जर तुम्ही भात खाणार असाल तर तो पातळ ठेवावा लागेल. मला फुलका खायचा होता म्हणून थोडं जाड केलं आणि सगळ्यात माझा आवडता शेवटचा म्हणजे टच उडीद डाळ, कढीपत्ता, बेडगी मिरचीची फोडणी आणि मस्तपैकी बंद करून ठेवलं होतं. त्यामुळे छान असा त्याला वास लागला होता. तर असा हा चना मसाला मस्त रेडी झालाय. कुकुंबर सलाड आणि फुलका. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि तुमचं काय कॉम्बिनेशन हे मला नक्की सांगा. थँक यू.